नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा खूपच जबराट असा प्रोमो रिलीज झालेला आहे. राकेशच्या एका चुकीमुळे, त्याच्या हुडीमुळे खूप मोठं सत्य समोर येणार आहे. तेव्हा आता हुडीचं आणि या सगळ्याचं काय कनेक्शन आहे, नक्की तिला काय असं समजणार आहे, सगळं बघूया. जबरदस्त भाग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. आज तर प्रतिमा आत्यांनी कमालच केली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की सायली आणि अर्जुनने तो आईस्क्रीमचा सीन रिक्रिएट केलेला असतो आणि ज्यामध्ये सायलीला सगळे डायलॉग्स आठवतात. अर्जुन बोलतो, वा बायको, तुला सगळं आठवलंय, याचा अर्थ तूच तन्वी आहेस हे तर सिद्ध झालंय. आता मी काम करतो. सकाळी सकाळी उठल्या मी डॉक्टरकडे जातो आणि DNA रिपोर्ट्स घेऊन येतो. या सगळ्याला किमान थोडा वेळ लागेल. तोपर्यंत तू प्रतिमा आत्यांच्या घरी जा, सगळ्यांना तिथे बोलवून ठेव आणि तिथं गेल्यावर आपण धमाका करू, सगळ्यांना सत्य सांगू. सायली खूपच एक्साइटेड असते. ती बोलते, हो, कधी मी माझ्या आईवडिलांना हे सत्य सांगते ना, असं झालंय, मला तर हवतच नाहीये. कधी एकदा सकाळ होईल असं झालंय. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर सायली आता प्रतिमा आत्यांच्या इथे आलेली असते. अर्जुन सुद्धा आता डॉक्टरांकडे आलेला असतो. अर्जुन बोलतो, डॉक्टर, मला प्रतिमा आत्यांनी सायलीच्या DNA टेस्टचा रिपोर्ट लवकरात लवकर हवा आहे. तुमच्याकडे सॅम्पल तर आहेच, कारण तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा डॉक्टर बोलतात, अर्जुन सर, मी तुमची अडचण समजू शकतो, पण कसं आहे ना, ही मेडिकल प्रोसिजर आहे. या सगळ्या प्रोसिजरला किमान 7 ते 8 तास लागतील. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा. तेव्हा अर्जुन बोलतो, नाही, मी वाट बघेन ना. तेव्हा डॉक्टर बोलतात, हो, तुम्ही किती वाट बघणार आहात, तुम्ही घरी जा. रिपोर्ट्स रेडी झाले की मी स्वतः तुमच्या घरी घेऊन येतो, जा तुम्ही बिनधास्त. अर्जुन ठीक आहे बोलतो, तिकडून निघून जातो. अर्जुन तिकडून गेल्यावर तिथे राकेश आलेला असतो आणि मग काय, तो लगेच त्याच्या असिस्टंटला धमकावतो आणि बोलतो, सांग कुठे आहे डॉक्टर कुठे आहे, आणि मला खरं सांग, तो अर्जुन सुभेदार इथे का बरं आला होता, त्यांनी DNA टेस्ट करायला सांगितली आहे ना, खरं सांग. तेव्हा तो माणूस घाबरतो आणि बोलतो, सर तुम्ही कोण आहात, सोडा मला. तेव्हा राकेश बोलतो, बहुतेक तू मला ओळखलं नाहीयेस, मी खूप मोठा गुंड आहे आणि आता मी तुला जे काही सांगणार आहे, जर ते तू ऐकलं नाहीस ना, तर मी तुझं काय करेन ना, माझं मला सांगता येत नाही. आता हे रिपोर्ट्स बदलायचे आहेत आणि नेगेटिव्ह असे दाखवायचे आहेत. तो माणूस घाबरतो आणि बोलतो, नाही, हे शक्य नाही आहे, हे होणार नाही. अर्जुन सरांशी आम्ही गद्दारी करू शकत नाही. त्यावर राकेश बोलतो, ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं ऐकणार नाहीत तर आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, आता मी या डॉक्टरलाच गायब करतो. असं म्हणतच तो डॉक्टरला किडनॅप करतो आणि तिकडून घेऊन जातो. इकडे आपण पाहतो तर काय, सायली आता प्रतिमा आत्यांच्या घरी आलेली असते. प्रतिमा आत्या कपड्याच्या ढिगाऱ्यातून कपडे वेगळे करत असतात. सायली बोलते, आत्या तुम्ही कशाला करताय, मी करते ना, तुम्ही आराम करा. तेव्हा प्रतिमा बोलते, अगं सायली, तू वेडीबिडी झालीस की काय, अर्जुनला जर कळालं की मी तुला कामं लावलेत, त्याची बायको आमच्या घरची कामं करतेत म्हटल्यावर तो तर माझा हाफ मर्डरच करून टाकेल. तेव्हा सायली बोलते, हो काय बोलताय. तेव्हा प्रतिमा बोलते, गंमत करते ग, तू बस. आणि कसं आहे ना सायली, मला सवय आहे, घरातली कामं केली ना मन कसं शांत राहतं. आणि अचानक प्रतिमाच्या हाताला एक काळ्या रंगाची हुडी लागते. ती हुडी पाहून प्रतिमा शॉक होते. मनातल्या मनात बोलते, ही हुडी, ही तर राकेशची आहे, पण याला एवढा चिखल आणि रक्त कसं. काल तर हा राकेश सुमनला सुद्धा खूप उलटून बोलत होता, नागराजची बाजू घेत होता. नाही, काहीतरी खूप गडबड आहे. माझं मन मला सांगतंय की काहीतरी खूप चुकीचं करतोय हा, याचा मला पाठलाग करायलाच हवा. राकेश मात्र नुकताच घराच्यावर पडलेला असतो. प्रतिमा बोलते, सायली तू इथेच थांब, मी 15 मिनिटात आले, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा सायली बोलते, आत्या मी सुद्धा येते ना. तेव्हा प्रतिमा बोलते, नाही ग सायली, अगं फक्त 15 मिनिटाचंच काम आहे, बँकेचं काम आहे ना, जाऊन पटकन आले, तू बिनधास्त आराम कर. असं म्हणतच ती राकेशचा पाठलाग करू लागते. ती पाहते तर काय, राकेश एका गोडाऊनजवळ आलेला असतो. ती लपून हे सगळं बघत असते. तो नक्की काय करतोय, कुठे जातोय, हे सगळं ती ऑब्झर्व करत असते. राकेश आता त्या गोडाऊनमध्ये जातो. तिथे आपण पाहतो तर काय, एका खुर्चीवरती तो वॉचमॅन बसलेला असतो आणि दुसऱ्या खुर्चीवरती डॉक्टर. दोघांचे सुद्धा त्याने हात बांधून ठेवलेले असतात रस्सीने. वॉचमॅन रडत असतो आणि म्हणत असतो, साहेब मला सोडा, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी कोणालाही काहीच सांगणार नाही. तेव्हा राकेश बोलतो, चुप, माझा कोणावरतीही विश्वास नाही, आणि आता एक शब्द जरी बोललास ना, तर तुझी ही जीभ हसवून टाकेन, कळलं. राकेश मात्र खूपच क्रूरपणे हसत असतो आणि म्हणत असतो, आता तुमची उलटी गिनती सुरू करा, कारण जर तुम्ही दोघे जिवंत राहिलात तर माझा आणि माझ्या बापाचा खेळ खल्लास होईल. त्यामुळे तुम्हाला संपावंच लागेल. आज शेवटचा दिवस आहे, जेवढा श्वास घ्यायचा आहे तेवढा घ्या, कारण उद्या तुम्ही दोघेही ढगात जाणार आहात. असं बोलून तो तिकडून निघून जातो. राकेश तिकडून निघून गेल्यावर प्रतिमा तिथे आलेली असते. ती एका फटीतून आतमध्ये बघत असते. ती घाबरतच बोलते, कोण आहे तिथे. ते दोघे मात्र जोरजोरात ओरडायला सुरुवात करतात, वाचवा आम्हाला, वाचवा प्लीज, आम्हाला वाचवा. प्रतिमा दरवाजा उघडते. पाहते तर काय, त्यांचे हात बांधून ठेवलेले असतात. त्यांच्या तोंडावरती चिकटपट्टी लावलेली असते. ती पटकन जाते आणि चिकटपट्टी काढते, त्यांचे हात सोडवते. ती बोलते, कोण आहात तुम्ही, आणि राकेशनी तुमची अशी अवस्था का केली आहे.
हा सगळा काय प्रकार आहे? डॉक्टर मात्र घाबरतच म्हणत असतो, मॅडम मॅडम आम्हाला वाचवा, त्या राकेशने आम्हाला इथे आणलंय. वॉचमॅन म्हणत असतो, होय होय ताईसाहेब, आम्हाला इकडून बाहेर काढा, नाहीतर तो आम्हाला मारून टाकेल, आमची लहान लहान मुलं आहे तो. प्रतिमा बोलते, काय राकेशने? पण का? तो तुम्हाला का मारणार आहे? तेव्हा दोघेही प्रतिमाला घडलेला सगळा प्रकार सांगतात. ते ऐकून तर प्रतिमाच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकते. तिच्या डोळ्यातून पाणी आणि रागाच्या ठिणग्या एकत्र बाहेर पडतात. प्रतिमा बोलते, इतका नीच हा राकेश त्याच्या वडिलांपेक्षा, त्या नागराजपेक्षाही नालायक निघाला. माझ्याच घरात राहून माझ्याच लेकीच्या जीवावरती उठलाय. आज मी याला सोडणार नाही, चला माझ्यासोबत. प्रतिमा दोघांना सोडवते आणि रागाने घरात घेऊन येते. इकडे आपण पाहतो तर काय, किल्लेदारांच्या घरी अर्जुन, सायली, कल्पना, अश्विन सगळेच तिथे असतात, शांतपणे बसलेले असतात. सुमन म्हणत असते, सायली अगं वहिनी कुठे गेल्यात? तेव्हा सायली म्हणत असते, बघा ना प्रतिमा, त्या 15 मिनिटं सांगतो म्हणून कुठे गेल्यात कुणास ठाऊक. अर्धा तास झाला, जवळपास 1 तास झाला, अजून त्या आल्या नाहीयेत. आणि तेवढ्यातच दारावरती त्या सगळ्यांना प्रतिमा आत्या दिसतात. अचानक दरवाजा उघडतो. प्रतिमा डॉक्टर आणि वॉचमॅनला आतमध्ये घेऊन येते. आणि हे सगळं ऐकून तर या राकेशचे धाबेच जण आणतात. तो बोलतो, हे सगळं काय सुरू आहे? या दोघांना तर मी कैद करून ठेवलं होतं गोडाऊनमध्ये. मग ही मूर्ख काकू या दोघांना इथे कसं काय घेऊन आली? आणि हिला या दोघांचा पत्ता कसा काय भेटला? हिला सगळं कळलं तर नसेल ना देवा? अर्जुन बोलतो, वॉचमॅन अरे तू ह्यांच्याबरोबर काय करतोयस? आणि कालपासून तू कुठे गायब होतास? आणि प्रतिमात्या, अगं तू कुठे गेली होतीस? आणि तुझ्यासोबत हे काय करतायत? यांच्या तोंडावर चिकटपट्टी आणि दोरीचे वळ कसले? प्रतिमा मात्र खूपच धारदार नजरेने राकेशकडे बघत असते आणि म्हणत असते, आज या घरात एका खूप मोठ्या सत्याचा, एका भयंकर कारस्थानाचा खुलासा होणार आहे. अर्जुन, तुला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज हे दोघे देणार आहेत. असं म्हणतच प्रतिमा वॉचमॅनला पुढे करते. वॉचमॅन बोलतो, हात जोडत बोलतो, साहेब मला माफ करा, मी खूप दिवस बेपत्ता होतो, कारण मला या राकेश साहेबांनी किडनॅप करून ठेवलं होतं. अर्जुन शॉक होऊन बोलतो, काय राकेशने? पण का? तेव्हा वॉचमॅन बोलतो, कारण ज्या रात्री मधुभाऊंवरती हल्ला झाला होता ना, तेव्हा मी या राकेश साहेबांना तिथून पळताना पाहिलं होतं. ते सत्य मी पोलिसांना सांगू नये म्हणून त्यांनी मला गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं. कालच यांनी मला किडनॅप केलं होतं. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सुमन तर पूर्णपणे हादरून जाते. आता डॉक्टर पुढे येतो आणि बोलतो, अर्जुन सर, तुम्ही मला जी DNA टेस्ट करायला सांगितली होती ना, सायली मॅडम आणि प्रतिमा मॅडम यांची, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय आणि तो रिपोर्ट घेऊन मी येणार होतो. तोच हा माझ्या केबिनमध्ये आला आणि मला किडनॅप केलं आणि म्हणाला की हे सत्य कोणालाच कळता कामा नये. हॉलमध्ये एकदम शांतता पसरते. सायलीच्या डोळ्यातून गळागळा पाणी वाहू लागतं. आणि मग काय, प्रतिमा आत्यांना जणू काय सगळ्या कोड्याचं उत्तरच मिळालेलं असतं. तेव्हा अर्जुन बोलतो, अच्छा आत्ता हे कोडं मला उलगडलं. म्हणजे एकच सत्य आहे, जे राकेश आणि नागराजला कोणालाही कळू द्यायचं नव्हतं. ते सत्य जे मधुभाऊ आम्हाला सांगणार होते, म्हणून त्यांनी त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला, त्यांना कोम्यात पाठवलं. आणि ते सत्य हेच आहे की सायली तन्वी आहे, तीच या घरची खरी लेक आहे आणि हेच कोणाला कळू नये. आणि म्हणूनच हे दोघं बाप लेकांनी मिळून इतके मोठे कट रचले. सुमनला पूर्णपणे शॉक बसलेला असतो. ती राकेशच्या जवळ जाते आणि त्याच्या कानाखाली जाळ काढते. राकेश बोलतो, आई. तेव्हा सुमन बोलते, खबरदार, मला आई म्हणू नकोस. तू माझ्या पोटी जन्म घेतलास ना, याची आज मला लाज वाटते. मला वाटलं होतं की हे वाईट आहेत, पण तू तर तुझ्या बापापेक्षाही खूप मोठा राक्षस निघालास. स्वतःच्याच बहिणीचा जीव घ्यायला निघाला होतास तू. या घरात राहण्याचा तुला आता अजिबात अधिकार नाहीये. राकेश मात्र पुरताच घाबरलेला असतो. तो म्हणत असतो, आई मला माफ कर, हे सगळं माझं डोकं नाहीये. बाबांनी मला US वरून इकडे बोलावून घेतलं. हे सगळं त्यांचं प्लॅनिंग होतं. माझा काही एक दोष नाहीये. सुमन बोलते, आता एक जरी शब्द बोललास ना तर जीभ छाटून टाकेन तुझी. अर्जुन, आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव आणि याला बेड्या ठोकायला सांग. असं म्हणतं सुमन स्वतः पोलिसांना फोन करते आणि राकेशला पोलिसांच्या स्वाधीन करते. पोलीस आता राकेशला तिकडून घेऊन जातात. सायली मात्र हुंदके देऊन रडत असते. आत्या नाही, आई. प्रतिमासुद्धा बोलते, माझी तन्वी, माझं पिल्लू. सायली धावत जाऊन प्रतिमाला घट्ट मिठी मारते. दोघीही खूप वेळ रडत राहतात. सायली आता कल्पनाला मिठी मारते, सुमनला मिठी मारते. सुमन बोलते, पोरी, तू आजवर खूप अन्याय सहन केलास, पण आता नाही. आता या घराला खरी तन्वी परत मिळाली आहे. आता तुला आम्हा सगळ्यांपासून कोणीही वेगळं करू शकत नाही. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे.